नमस्कार. आज आपण बघणार आहोत व्यसन का लागते. किशोर वयात किंवा मोठ्या मुलांमध्ये व्यसन करण्याचा समूह असेल तर इतर मुलांना समूहामध्ये सामील करून घेण्यासाठी व्यसन करण्याचा आग्रह करतात आणि व्यसन लागू शकते. काही जण मित्रमैत्रिणींना आपण सक्षम आहोत हे दाखवण्यासाठी व्यसन करतात आणि धूम्रपानाच्या आहारी जातात. धूम्रपान करून पुरुषार्थ सिद्ध होतो आणि मी मोठा झालो असा गैरसमज असतो. दुसरे आहे इतर व्यक्तींचे अनुकरण. मुले ही 24 तास घरी नसतात. किशोरवयीन किंवा युवा वर्गातील मुले ही अनेक व्यक्ती, शेजारी, शिक्षक, मित्र, नातेवाईक यांच्या संपर्कात येतात. या व्यक्ती जर व्यसनी असतील तर यांचे अनुकरण करून मुलेही व्यसनी बनू शकतात. तिसरं आहे कुतूहल आणि नवनवीन प्रयोग. सहज उपलब्ध आहे म्हणून किंवा चमचमणाऱ्या पुड्यांमध्ये काय आहे हे बघण्यासाठी मावा गुटख्याच्या पुड्या फोडल्या जातात आणि व्यसनाची सुरुवात होऊ शकते. माझे वडील किंवा मित्र नाकातून धूर कसा काढतात याचे कुतूहल म्हणून व्यसनाची सुरुवात होऊ शकते. आता आपण बघणार आहोत दारू पिण्याची कारणे. पहिलं म्हणजे वैयक्तिक कारणे. चैनीसाठी, उत्सुकता म्हणून, मजा म्हणून दारू प्यायली जाते. दुसरं आहे मानसिक कारणे. चिंता, ताणतणाव दूर करण्यासाठी, अपयश आले असेल, प्रेमभंग झाला असेल, दुःख विसरण्यासाठी, उदासीनता असेल, वेदना विसरण्यासाठी दारू पिली जाते. तिसरं आहे अनुवंशिकता. वडिलांना, आईला किंवा दोघांनाही व्यसन असेल तर हे व्यसन मुलांनाही लागू शकते. संस्कार ही गोष्ट केवळ पुस्तकातून किंवा वाचनातून होत नाही, तर संस्कार ही गोष्ट लहान मुलं पाहण्यातून अधिक घेत असतात. म्हणून पालकांनी या बाबतीत जागरूक असायला हवे. काही जण असे म्हणतात की आम्ही मुलांसमोर व्यसन करत नाही, मुले घरात नसताना आम्ही तंबाखू किंवा सिगारेट ओढतो. ही सुद्धा फसवणूकच आहे. ही गोष्ट चोरून करायची आहे असा आदर्श पालक मुलांसमोर ठेवत आहेत. जर अशा कोणत्याही प्रकारचे व्यसन तुम्हाला किंवा तुमच्या घरातील व्यक्तींना असेल आणि या व्यसनातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर निर्मल हॉस्पिटल व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र मिरज येथे अवश्य भेट द्या आणि खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.